नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री गुरुश्री आहेत. गुरुश्री नमस्कार. हरि ओम हरि ओम. हा आपला सेकंड एपिसोड आहे. पहिल्या एपिसोडमध्ये मी सुरुवात केली होती की तुमचा इकडे कुठे फोटो नव्हता. माझा मित्र एक आहे बँगलोरला, त्याला मी एपिसोड पाठवला होता. त्यांनी सांगितलं की जरा मला अजून माहिती आवडेल ऐकायला. तुमच्याकडे तुमचा भिंतीवरती कुठला फोटो नाही, पुरस्कार लावले घेतलेला कुठला फोटो नाही, तुमचा इकडे सिंहासन नाही, तुमच्या इकडे दरबार भरत नाही. तुम्ही इकडे स्वतः या स्वामी समर्थांपुढे बसा, नतमस्तक व्हा, बाबाजींच्या पुढे नतमस्तक व्हा आणि तुमची उपासना तुम्ही करा. एक्झॅक्टली. आता मला हे ऍक्च्युली हे त्याचे प्रश्न आहे मित्राचे माझे. तो त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला येऊन भेटणार आहे इकडे पुण्याला. मला हे सांगा की नांदेड सिटीला इकडे बाबाजींचा मठ, महावतार बाबाजींचा मठ लाभला कारण तुमच्यावरती इन्फ्लुएन्स होता डॉक्टर राम भोसले यांचा. त्या प्रेरणेने हा मठ झाला. सो दिस इज नॉट समथिंग की अरे वा आपण काहीतरी नवीन काहीतरी आपण चालू करूया असं नव्हतं. जरा सांगा आणि युअर एक्सपिरियन्स ऑफ मीटिंग डॉक्टर राम भोसले. कारण जेव्हा मी पुस्तक बघायला चालू केलं तेव्हा मला कळायला लागलं की तो इन्फ्लुएन्स काय आहे तुमच्यावरती. हरि ओम. डॉक्टर राम भोसले हे आमचे गुरु आणि ह्या जगामध्ये एकमेव अशी व्यक्ती होऊन गेली आणि हे 100-150 वर्षापूर्वी घडलेलं नाही. आता डॉक्टर साहेबांनी देह सोडला 2005 साली. त्यापूर्वी 2004 साली डॉक्टर साहेबांचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं आणि ते शब्दांकन केलं होतं. ही वॉज देन चीफ जस्टिस ऑफ मुंबई हायकोर्ट डॉक्टर धनंजय देशपांडे. ओघवती भाषा डॉक्टर साहेबांनी नॅरेशन दिलं, ते त्यांनी लिहून काढलं. पण त्याच्यामध्ये जी भाषा आहे वस्तुता पाहता डॉक्टर साहेबांचं जे चरित्र आहे ते इतकं अद्भुत आहे, म्हणजे लार्जर दॅन लाईफ असं ते आहे. त्याच्यातला हा 10 ते 15% भाग आहे, तो इतका अद्भुत आहे. आणि तो जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा महाराष्ट्रातल्या लोकांना बाबाजींबद्दल माहिती झाली 2004 साली. आम्ही तेव्हापासून बाबाजींचं हे करतोय. आता लोकांना माहिती झालं वगैरे वगैरे ती गोष्टी राहिली, परंतु दिव्यस्पर्शी पुस्तकांनी क्रांती घडवली. तत्पूर्वी 1942-48 ह्या दरम्यानमध्ये ऑटोबायोग्राफी योगी हे योगानंदांचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं. ती बंगालची परंपरा होती. योगानंद त्यांचे गुरु युक्तेश्वर महाराजांचे गुरु लहारी माशे. त्या पुस्तकाचं भाषांतर ऑटोबायोग्राफी योगी म्हणजे मराठीमध्ये त्याचं योगी कथामृत म्हणून आलं. ते पण 100 भाषात त्यांचं जगभर प्रसिद्ध झालं पुस्तक. परंतु त्यामध्ये देखील बाबाजींचा जो उल्लेख आहे तो एकदम छोटा आहे, त्यामुळे लोकांना ते निग्लेक्ट केलं किंवा थोडं असं बाजूला झालं. परंतु त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर साहेबांचं जेव्हा चरित्र प्रसिद्ध झालं दिव्यस्पर्शी, तेव्हा महाराष्ट्रामधल्या विशेषतः मराठी भाषिक लोकांना बाबाजी म्हणजे काय हे समजलं की बाबाजी हे डेथलेस सेंट आहेत. आणि नंतर आता ह्या सोशल मीडियामुळे नंतर गुगलवर वगैरे माहिती होत चालली आणि मग क्युरिओसिटी वाढत चालली. आता बाबाजींचं हे जे परंपरा आहे बंगालची, यांना देखील बाबाजींनी त्यांच्या आयुष्यात 1 किंवा 3 वेळा दर्शन दिलं. लहारी माशांना 3 वेळा दर्शन दिलं. परंतु त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर राम भोसले हे बाबाजींच्या 6 वर्ष सहवासात होते. म्हणजे हे ओळख किती अद्भुत. 1942 ते 1948 त्याला एक घटना घडली आणि हे पूर्वनियोजित असतं. डॉक्टर साहेबांना त्यांनी बोलून घेतलं, महावतार बाबाजींनी आपल्या आश्रमात ठेवलं. आता आज जी लोक म्हणतात की आम्ही गुहेमध्ये गेलो बाबाजींचं, ती गुहा म्हणजे बाबाजींचं वास्तव्य नाहीये. अच्छा. बाबाजींचं वास्तव्य हे बद्री केदारच्या पुढे म्हणजे हिमालयात कुठेही ते संचार करू शकतात. किंवा मुंबईत रोज रात्री 11 वाजता डॉक्टर राम भोसल्यांना भेटायला हिमालयातनं यायचे. म्हणजे आता मलबार हिलला जे डॉक्टर साहेब राहायचे वीरभवनमध्ये, तिथं 3ऱ्या मजल्यावर एक खिडकी आहे, त्या खिडकीतनं ते यायचे. म्हणजे आम्ही जेव्हा डॉक्टर साहेबांना भेटायला जातो मी तिथे ध्यान करायचो, कारण ती त्यांची भेटायची जागा होती. म्हणजे बाबाजींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली ती जागा आहे. म्हणजे तुम्ही त्यांना फिजिकली भेटलाय डॉक्टर राम भोसलेंना? हां, डॉक्टर राम भोसलेंच्याकडे यायचे ते. बाबाजी पण यायचे तिथे. असे असंख्य लोक आहेत. डॉक्टर साहेबांचं
इतकं अद्भुत चरित्र आहे तो. त्याच्यामध्ये खूप लोक यांच्याकडे यायची, डॉक्टर साहेबांकडे. असे आम्ही पण हे करायचो. पण बाबा डॉक्टर साहेब जर बोलायला लागले ना की तुम्ही मंत्रमुग्ध होऊन जाता. असं त्यांचं अद्भुत चरित्र होतं आणि त्यांचं एक व्यक्तिमत्वच असं होतं. आता ते झाल्यानंतर डॉक्टर साहेबांना भेटायला महाअवतार बाबाजी मुंबईत यायचे. पण तत्पूर्वी 1952 ते 1953 या 1.5-2 वर्षाच्या कालखंडामध्ये व्ही टी नीलकंठन आणि रामय्या यांना भेटायला बाबाजी चेन्नईला जायचे. त्या काळचा मद्रास, तिथं एग्मोर नावाचं त्यांचं एक उपनगर आहे. तिथे व्ही टी नीलकंठन, व्ही टी नीलकंठन, ही वॉज देन चीफ वॉर कॉरेस्पॉन्डन्स ऑफ टाइम्स ऑफ इंडिया. ते युरोपमध्ये राहिले. त्यांचा देवाधर्मावर काही विश्वास नव्हता आणि ते तिथे राहायचे. आणि 1952 ते 1953 ह्या कालखंडामध्ये बाबाजी त्यांच्या देवघरात प्रगट व्हायचे. पहाटे 2:30 ते 3:30 त्यांचं ठरलेलं असं. हिमालयातनं बाबाजी यायचे आणि ते डिक्टेट करायचे एक पुस्तक. ते पुस्तक पब्लिश झालं. ते 3 खंडात पब्लिश झालं. आणि रामय्या ही वॉज देन चीफ हेड ऑफ द डिपार्टमेंट मेटलर्जी इन चेन्नई मद्रास युनिव्हर्सिटी. व्ही टी नीलकंठनचा अजिबात विश्वास नव्हता ह्या अध्यात्म वगैरे ह्याच्यावर. परंतु नंतर त्यांचा इतका विश्वास बसला, बाबाजी प्रगट व्हायचे आणि ते डिक्टेट करायचे, हे लिहून घ्यायचे. ते जे पुस्तक आहे ट्रिओलॉजी बाबाजी म्हणून 800 पानाचं पुस्तक, साधारण 1970-72 मी ते पुस्तक वाचलं होतं. एवढं 800 पानाचं पुस्तक आहे. आता मला खूप वाटायचं की महाराष्ट्रातल्या लोकांना बाबाजींबद्दल माहिती व्हावी, पण असं माध्यम मला काही मिळत नव्हतं. माझ्याकडे पुण्यामध्ये हेमाताई जोशी म्हणून, शी वॉज हेड ऑफ द डिपार्टमेंट, इंग्रजीच्या त्या हे होत्या, शाहू कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, अशा 2-3 कॉलेजमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या. त्या नेहमी माझ्याकडे यायच्या. दोघंही नवरा बायको, त्यांचे पती पण यायचे माझ्याकडे, सुधाकर जोशी म्हणून. आणि ते नेहमी मला म्हणायची की काहीतरी सेवा द्या, सेवा द्या. मी म्हटलं काय सेवा देणार, आमच्याकडे कुठला शिष्य परिवार नाही, मी कोणाचा शिष्य नाही, किंवा मी स्वामी महाराज बाबांचे शिष्य, पण माझा कोणा शिष्य परिवार मी तयार केला नाही कधी. तर मी म्हटलं हेमाताई काय तुम्ही हे करणार. त्यांनी 200 पुस्तकं लिहिली अध्यात्मावर. ते म्हटलं तुम्ही अजून काय करणार. तर एक दिवशी मी वैतागलो आणि म्हटलं हेमाताई हे पुस्तक घ्या आणि इथं मराठी भाषांतर करा. कारण यांचे वडील ॲडव्होकेट देशपांडे हे अहिल्यानगरमध्ये, त्यावेळेचं ब्रिटिशांच्या काळात अहमदनगर, तिथे पोलीस प्रॉसिक्युटर होते. आणि त्यांची आर्ग्युमेंट ऐकायला ब्रिटिश अधिकारी यायचे अहमदनगर कोर्टामध्ये. एवढे इंग्रजीवर पडत होतो. ते शंकर महाराजच्या समकालीन होते. शंकर महाराजांच्या बरोबर ते वृद्धेश्वरला ध्यानाला बसायचे. म्हणजे ती आध्यात्मिक परंपरा होती. ते हेमाताईंकडे ते बाळकडू आलं होतं. तर मी म्हणलं तुम्ही ह्याचं तुम्हीच करू शकाल, यू आर द प्रॉपर पर्सन. आणि त्यांनी ते पुस्तक हे केलं, पब्लिश, भाषांतर केलं. आणि त्याला 7 वर्ष लागली त्याची कामं वगैरे करून. आणि ते पुस्तक पब्लिश झालं. तर कॅनडातलं एक संस्था आहे, त्यांच्याकडे त्यांनी पाठवलं. तर त्यांनी प्रश्न विचारला, तर हे मराठी भाषांतर 800 पानी केलं, तर हे मराठी लोक पुस्तक विकत घेऊन घेतील का, पुस्तक वाचतील का. कारण तसं एवढं पुस्तक विकत घेऊन 800 पानी पुस्तक जरा हेवी होतं ना. तर त्यांचा मला फोन आला की हेमाताईंनी सांगितलं माझ्याशी बोलायला. तर मी त्यांना एक कॉन्झर्वेटिव्ह एस्टिमेट दिलं की जगामध्ये एक 15 कोटी लोक मराठी समजतं, मराठी बोलू शकतात, किंवा दुसऱ्यांनी बोललेलं समजतं, किंवा वाचनाची आवड, एक 15 कोटी लोक ॲट रँडम आहे. त्याच्यातले 15 कोटी, त्याच्यातले 1500 तरी लोक एखादं पुस्तक तुम्ही घेतील ना की नाही, असं कॉन्झर्वेटिव्ह एस्टिमेट. तर ते त्यांना आर्ग्युमेंट माझं पटलं काय मला माहिती नाही. आणि नंतर तो विषय तिथं संपला. आता 800 पानी पुस्तक, मराठी पुस्तक कोण पब्लिश करणार, त्याला पब्लिशर कोण मिळणार. आणि दुर्दैवाने हेमाताईंचं निधन झालं. तो विषय तिथंच संपला. एक दिवशी मला कॅनडातनं फोन आला की हे पुस्तक आम्ही मराठीत पब्लिश करतोय, मागे आपलं बोलणं झालं होतं वगैरे, तर तुमच्या हस्ते पब्लिश करायला सांगितलंय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फोन नंबर कोणी दिला. ते म्हणजे बाबाजीने नंबर दिला मला. म्हटलं असं कसं शक्य आहे.
मला वाटलं कोणी चेष्टा करते माझी काय, किंवा असं काय हल्ली आता सोशल मीडिया ह्याच्यामध्ये हे चालतं ना, फ्रॉड चालतात ना, काहीतरी कोणाला वेडं करायचं. तर पहाटे 6 वाजता फोन आला होता. नंतर पुन्हा 10 वाजता मला फोन आला. तर माझी दिनचर्या जरा खूप वेगळी असते. मी 3:30 पहाटे 3:30 4 वाजेपर्यंत माझी ध्यानधारणा असते. मग मी झोपून जातो. लोक जेव्हा उठतात तेव्हा मी झोपून जातो, असं असतं. मला फोन आला, मी अर्धवट झोपेत होतो. तर मी म्हटलं, तुम्ही 10 वाजता जेव्हा फोन आला तेव्हा मी म्हटलं, तुम्ही मला मेल करा, म्हणजे त्याची ऑथेंटिसिटी समजेल ना की काय आहे ते. तर ठीक आहे, तो विषय तिथं समजून नंतर मी पाहिलं दुसऱ्या दिवशी, तर खरंच मेलवर मला इन्व्हिटेशन आलं होतं, हे पुस्तक आम्ही पब्लिश करणं. म्हणजे म्हटलं की ह्याला गांभीर्य आहे, म्हणजे कोणी अशी माझी चेष्टा करत नाही आहे. कारण बाबाजी या नावावर हल्ली काय प्रत्येकजण काहीतरी काही ना काहीतरी हे करतं. गुहेमध्ये गेलो तर मला दर्शन झालं, माझ्या बाबाजी माझ्याशी बोलले वगैरे. म्हटलं असं काही हे नको व्हायला. आणि जे काही आपल्याला लोकांपर्यंत जायचं, विशेषतः आध्यात्मिक क्षेत्रातल्या मराठी लोकांपर्यंत आपल्याला हे बाबाजींचा संदेश घेऊन जायचं आहे. मग मी ठीक आहे झालं ते भाषांतर. तेव्हा माझ्याबरोबर हेमाताईंचे पतिदेव पण माझ्याबरोबर होते. आम्ही तिथे गेलो. आता तत्पूर्वी जाण्यापूर्वी डॉक्टर राम भोसलेंचा देह सोडला होता. पण हल्ली जेव्हा की मी मुंबईत जातो तेव्हा तिथं दर्शन करून मग पुढे मुंबईतली कामं करतो. तर मग बाबाजींच्या डॉक्टर राम भोसलेंकडे गेलो आम्ही. म्हटलं बाबाजींचे म्हणजे डॉक्टर साहेबांची परमिशन घेऊ आपण, ते आपल्याला आशीर्वाद देतील वगैरे. ते करून आम्ही आलो तिथे. तर त्याच्यानंतर हे पुस्तक पब्लिश झालं, सगळं व्यवस्थित. आणि अशी घटना घडली त्या दिवशी की महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक पुस्तक 800 रुपये किमतीचं, 800 पानाचं, हे ॲट ए टाईम एका गृहस्थाने खरेदी केलं. ते असं आत्तापर्यंत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अशी घटना घडली नाही की अशी पुस्तकं पब्लिश झाली आणि लगेच त्यांनी 1000 कॉपीज आणल्या होत्या, तर 1000 कॉपीज त्या घेतल्या गेल्या. म्हणजे हे झालं. अशी क्रांतिकारक घटना घडली त्यावेळेस. आता डॉक्टर साहेबांचं आमचं जो परिचय, तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये डॉक्टर साहेबां इतका अनुभव त्यावेळेस जिता जागता माणूस कोणीच नव्हता, म्हणजे माझ्या तरी माहितीमध्ये, की इतकं त्यांचं अद्भुत चरित्रांचे जेव्हा बोलायला लागायचे ना, ते म्हणजे मंत्रमुग्ध होऊन आपण ऐकत बसणार. आणि आता हे फक्त आपण काय करतो की महाराष्ट्रामध्ये लोकांना एक आध्यात्मिक हे करताना आपल्या फक्त चमत्काराकडे आपण लक्ष देतो. बाबाजींची शिकवण जी आहे ना, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं लोकांचं. चमत्कारातनं तुम्ही अध्यात्म पाहू नका. माझं असं म्हणणं आहे की त्या संत महात्म्यांची शिक्षण आपल्याला जे दिलेलं आहे, किंवा त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, बाबाजी काय म्हणतात, सेल्फ रिलेशन, की तुम्ही स्वतःला ओळखायला शिका. आणि काय होतं माहिती का, की प्रत्येक माणसामध्ये इतकी प्रचंड ताकद दिलेली आहे की आपल्याला आपली ताकदच माहिती नाहीये. आणि त्याला आम्ही प्रत्येक माणूस हा एका स्पिरिच्युअल कोमामध्ये, मी तो एक शब्द वापरतो, स्पिरिच्युअल कोमा, की कोणीतरी येऊन माझं भाग्य बदलणार आहे. म्हणजे आपण एक अपंगत्व, मानसिक अपंगत्व आपल्याकडे आलेलं, त्या कोमामध्ये आपण आहोत. कुणीतरी येऊन माझं भाग्य बदलणार आणि मला जे काही पाहिजे ते देईल. मग ते चमत्कार आणि ते त्याच्यामध्ये मग लोकांचं आणि त्यातून नवीन अंधश्रद्धा निर्माण होतात. त्याचं आपण हे करायला पाहिजे की त्या स्पिरिच्युअल कोमातनं समाज बाहेर यायला पाहिजे. आणि प्रत्येकाला, म्हणजे लहान मूल असो किंवा मोठा माणूस असो, स्त्री असो पुरुष असो, त्याला स्वतःचं ताकद समजायला पाहिजे. आपल्या मनाची ती आपण काय म्हणतो त्याला, मनशक्ती जी आहे ती प्रत्येकाला दिलेली, परमेश्वराने कुणालाही वंचित ठेवलेलं नाही. त्याचा आपण वापर कसा करतो त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि परमेश्वर आहे निश्चित, परंतु आपल्याला काय आहे की एक ह्या निमित्ताने मी असं सांगतो की आपल्याला एक असं डोक्यामध्ये लहानपणापासून भरवलं गेलंय की तो शंखचक्र गदाधारी समोर उभा राहणार आणि तुला काय पाहिजे सांग, मग मी तुला वत्सा, तुला आशीर्वाद देतो, तुझं सगळं पूर्ण होईल, मनोरथ पूर्ण होतील, दत्त येऊन या उभा ठाकायला, तरच तो परमेश्वर आहे, असे लहानपणापासून. म्हणजे आता त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक छोटं एक मानसिक ह्याचं उदाहरण असं आहे की चूक कुणाची नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू ब्लेम टू एनीवन, यू नो. लहानपणी आपण त्यातनं सगळे गेलो. लहानपणी ते बाळ असतं छोटं, वर्ष 1.5 वर्ष, ते चालायला शिकत असतं. ते चालतानाच पडतं, पुढे जातं, पडतं, इकडे तिकडे पाहतं, कोण आपल्याकडे पाहते का, कोण नाही.
त्याचं लक्ष असतं की आपलं जेव्हा त्याला वाटलं आपल्याकडे दुर्लक्ष होतं ते रडतं, मोठ्यांदी भोकाड पसरतं. होतं काय की त्या मुलाला असं कुठलाही जगातल्या कुठल्याही भारतीय संस्कृतीबद्दल म्हणत नाही, कुठलेही आई वडील त्या मुलाला सांगत नाही चल पडला ना उभा राहा, तुझ्या पायावर तू उभा राहा. मग आपण काय करतो, अरे ते उंदीर गेला रे, मग ते हे झालं रे, त्याचं आपण मनाचं डायव्हर्सिफिकेशन करतो. त्या टेबलाला हात रे हो, म्हणजे काय होतं तर लहानपणापासून हे इम्पॅक्ट काय होतं आपलं की मी पडलोय याचा अर्थ कोणीतरी दुसऱ्यांनी मला पाडलेला आहे, म्हणजे मी दुसऱ्यावर दोष ढकलतो, माझ्या फेलियरची रिस्पॉन्सिबिलिटी कोण दुसऱ्याची, आणि ते जन्मापासून मरणापर्यंत राहत होतं. मग आई वडील मुलांना दोष देतात, मुलं आई वडिलांना देतात, नवरा बायकोला दोष देतो, बायको नवऱ्याला, मतदार नेत्यांना, नेते ह्यांना, एम्प्लॉईला एम्प्लॉई, म्हणजे नोकर मालकाला, मालक नोकर, हे प्रत्येक जण आपलं हे करतो. त्याचं रूट त्याच्यात आहे. असं कोणी सांगत नाही चल रे उठ उभा राहा, रडायचं नाही, काही गेलेलं नाही, तू उभा राहा आणि तूच चालू शकशील. कारण मी चालू शकतो ही ताकदच आपण विसरून चाललोय. म्हणजे आपली स्वतःची जी ताकद आहे ती माणूस विसरून जातो आणि मग ह्या स्पिरिच्युअल कॉमामध्ये माणूस जातो आणि मग त्याच्यामध्ये की कोणीतरी देवदूत येऊन माझं भाग्य बदलेल आणि सगळं काहीतरी हे होईल, आणि मग ह्याचं रूट कॉज त्याचं असतं. मग बाबाजींनी काय सांगितलं, सेल्फ रिलेशन, स्वतःला ओळखायला शिका. मी कोण आहे, मला काय करायचंय, मला कशा करता जन्माला घातलं, हे तुम्ही लक्षात घ्या. असं हे बाबाजींचं हे म्हणून सेल्फ रिलेशन फाउंडेशन जी स्थापन केली आहे तर त्याच्यातनंच ह्याचा उदय झाला. आणि बाबाजींचं जे तत्वज्ञान आहे ते लोकांपर्यंत ते जायला पाहिजे, आणि तेच त्यांनी ते पुस्तक ट्रिओलॉजी मगाशी मी जे सांगत होतो 1952-53, तर ते पब्लिश झालं. आणि दुर्दैवाने ह्या ताई वारल्या आणि ते पुस्तक पब्लिश झालं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे पतिदेव पण वारले, पण ते पुस्तक मात्र हे आहे बाबाजींचं, मराठीमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे बाबाजींची दिव्यवाणी म्हणून त्याचं मराठी भाषांतर करून घेतलं आम्ही आणि ते मात्र लोकांपर्यंत पोहोचवायचं काम केलं. आता डॉक्टर साहेबांचं जे चरित्र आहे त्याच्यामध्ये अद्भुत तर आहेत, वादच नाही, पण आपण त्या चमत्काराकडे न पाहता डॉक्टर साहेबांना हे भाग्य का लाभलं त्याचे पण परिणाम सांगितलेले आहेत. कारण हे सगळं बाबाजींनी घडून आणलेलं आहे. कसं गुरुश्री, कसं माहितीये, मी याच्याकडे काय बघतो माहितीये, तर जर हे डॉक्टर राम भोसलेंच्या बद्दल त्यांच्याकडे हे घडलं, त्यांच्या आयुष्यात ही घटना घडली, अशी अद्भुत घटना माझ्या आयुष्यात कशी घडावी, म्हणजे मी पण असं काहीतरी करायला हवं की माझ्या आयुष्यात अशी घटना घडेल. त्याचा शोध घेण्यासाठी लोक गुहेत जातात. त्यांना वाटतं की बाबाजींची गुहा आहे धोनागिरीची तिथे, की ते दर्शन देते, पण तसं नाहीये. बाबाजींच्या मनात आलं तर मी इथं पण कुठेही दर्शन देऊ शकतात, असं काही नाही. फक्त त्याचं काय आहे की लोक ह्या गोष्टी उगाचच एनकॅश करत असतात त्याच्यामध्ये. हे चुकीचं आहे ना, की मिसगाईड करतो आपण म्हणतो ना, की आणि त्याच्यातनं ह्या आधी आपल्या देवतांबद्दल अंधश्रद्धा आहेतच, म्हणजे चमत्काराशी निगडीत सगळे आहेत. अध्यात्म ही चमत्काराशी निगडीत आहे. परंतु आता ते बाबाजींच्या ह्याच्यात होतं की मी तिथं गेलं की बाबाजी मला दर्शन देतील, मग मी हे करतो, तसं काही होत नाही. आता मागे कॅनडातलं एक पुस्तक आहे, त्यांचं नाव मला माहिती नाही, इनिशिएशन नावाचं पुस्तक आहे. एक मी काय ऑब्झर्व केलं माहितीये, जेव्हा तुम्ही गेल्या वेळेला तुम्ही मायकल ट्रेम्बाकच्या बद्दल, ट्रेम्बाथ यांच्याबद्दल, TREAMBATH हे त्यांची स्पेलिंग आहे, काय हो प्रचंड त्यांनी लिहून ठेवलेल्या गोष्टी. म्हणजे आय कुडंट बिलीव्ह की हा इंडियाच्या बाहेर राहणारा ऑस्ट्रेलियामधला माणूस, आणि इतक्या गोष्टी त्यांनी ह्या आपला क्रियायोगाबद्दल आणि त्या जे संवहन जे हो, आणि राम भोसले यांच्याबद्दल पण त्यांनी खूप गोष्टी. संवहन जी विद्या आहे ती त्यांनी राम भोसलेंनी स्वतः मुलाला पण दिली, ती मायकेलला दिली. मायकेलचं पण भाग्य. आता मायकेलने एक पुस्तक लिहिलं बी नावाचं, BEE. Again, this is Dr. Bosley speaking to me. Babaji told me about Samvahan Michael. He said to me, healing through vibration is the beginning of all healing. It is the connection to nature and the divine. Each person who feels it will know the vibration that is in all of us. This is the service. There is no separation in vibration. What travels through me travels
through every other person. And this is Samvahan Vidya. Dr. Bose described Babaji as the master of masters. He said, Babaji said, you may call it healing when someone becomes well. It is only the realization of what is true. We are balanced by the flow of love. It is our nature. We are all this vibration. Feel the vibration and bring that love to those you touch. Healing is not different from living. Healing is not different from loving. You become obsessed with resistance. You become connected to the delusion of things that are more important in your life and the world around you. As long as you are more attached to the things that are around you than you are to the things that are within you, you will be in resistance to the natural flow of love through you. Dr. Bose explained this. He said, Babaji once said to me, Ram, you're a doctor. You have success, but you do not have peace inside you. You do not have the strength of love inside you. You think you've been hurt. You think your life is hard, but you don't see the love that is in you. Love is the vibration that fills you. What I am is love, and what you are is love. Consciousness is the flow of love. It is a living movement. When you don't see it, you fill with pain. When you let the love inside you move, it will carry out the pain. It will remove the pressure that makes you suffer. The love inside is more real than any pain or suffering. The love is not from outside. It is from inside. Also, the pain is not from outside. It is from inside. Dr. Bose explained, when I met Mahavatar Babaji in the Himalayas, he saw my pain. He said to me, Ram, you sit here in your sadness, running for your life, condemning the God who is making you. What do you think you're running from? You're not running from the British. You're running from yourself. You are running from your own pain. Babaji was kind, but also strong, said Dr. Bose. There is nowhere to run from yourself, said Babaji. Meet yourself here in this place. In this moment, meet who you are. That's the calling. तर ते BE तर त्या पुस्तकाचं प्रकाशन भंडारा डोंगर माझ्या असं झालं. मायकेल त्यासाठी यायचे माझ्याकडे. त्यांना आता हे मायकेल ही वॉज बॉर्न अँड ब्रॉट अप इन US आणि त्यांचं कार्यक्षेत्र सिडनीमध्ये होतं. आता अशी लोक बाबाजी इकडे पाठवत होते. म्हणजे बघा ना, काहीतरी त्यामागे कार्यकारण भाव असेल ना. ह्या जगामध्ये माझं असं म्हणणं आहे की कुठलीही गोष्ट कार्यकारण भाव असल्याशिवाय घडत नाही. कुठल्या गोष्टीला काहीतरी रिझनिंग असतं. आपल्याला वाटतं तुम्ही आत्ता माझ्याशी आला, बोलला, आपण हे करा, पण मला अर्धा तासापूर्वी माहिती नव्हतं की तुम्ही माझ्याशी कुठल्या ह्यानी बोलणार आहात, कुठला टॉपिक आहे, आपल्याला कुठल्या विषयी बोलायचं आहे, काही माहिती नव्हतं. दिस इज व्हेरी स्पॉन्टेनियस. तर हे जे आहे ना, की पण ह्याच्यातनं आपल्याला समाजाचं प्रबोधन करणं खूप आवश्यक आहे. या अंधश्रद्धेतनं समाज बाहेर काढायला पाहिजे. यस, देव आहे निश्चित, परंतु भगवान बुद्धांनी काय सांगितलंय, तुम्ही पुढे जा ना. तू 2 पावलं पुढे जा, परमेश्वर 10 पावलं यायला तयार आहे ना. पण तुम्ही 2 पावलं जरी पुढे जा ना. मी काही करणार नाही आणि मी फक्त बसणार. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण जर तुमच्या नशिबात असेल तर परमेश्वर चालत येईल तुमच्याकडे, नो डाऊट ॲट ऑल. पण तुमची तेवढी आत्मीयता पाहिजे ना त्याच्याकडे. आपण आपल्या अनुभवातनं हे सांगायला पाहिजे लोकांना. आता डॉक्टर साहेबांनी संवहन विद्या, डॉक्टर साहेबांनी आता ते पुस्तक जेव्हा वाचलं ना, की तुम्ही पाहिलं की ते 200-225 पानाचं पुस्तक आहे, पण त्याच्यातला डॉक्टर साहेबांच्या चरित्राला 10% पण भाग नाही. डॉक्टर साहेबांनी नुसत्या स्पर्श न करता शरीर आणि ह्याच्यामध्ये अंतर ठेवून असे असह्य रोग बरे केलेत जगभरच्या लोकांच्या. म्हणजे आता इंग्लंडची राणी असेल, नेताजी सुभाषचंद्र बोस असेल, मुसोलिनी असेल, सगळे महात्मा गांधी असेल, पंडित जवाहरलाल नेहरू असेल. एकदा तर काय झालं की डॉक्टर साहेबांचे एक PA होते, त्यांचं नाव माझ्याकडे वी कॅन गो इट. त्यांच्याबद्दल मला आवडेल असं काही त्यांचं PA होते
हा. तर ते मला नेहमी म्हणायचे की मला पुण्याला यायचं शंकर महाराज दर्शनाला. तर असाच विषय निघाला होता. तर ते म्हणले डॉक्टर साहेब एकदा मुंबईत राहत होते, दादरमध्ये. तर डॉक्टर साहेब नुकतेच हिमालयात आले आणि पंडित नेहरू त्यांना ऑफर दिली होती. त्या पुस्तकात आहे दिव्य स्पर्शमध्ये, की तुम्ही दिल्लीमध्ये राहा, तुम्हाला 1 लाख रुपये पगार देतो. आणि तुम्ही त्यावेळेस 101 देशात डॉक्टर साहेबांचं भ्रमंती झाली होती सगळं, त्यामुळे जगभर त्यांची प्रसिद्धी झाली होती. तर एक दिवशी काय झालं, त्या सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवून पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू दादरला डॉक्टर साहेबांच्या घरी आले. आणि घरी आले तर दारावर नॉक केलं. ह्यांनी दार उघडलं, यांच्या पीएने नलवाडी दार उघडलं. समोर पाहतं प्रत्यक्ष पंडित नेहरू. त्यावेळी डॉक्टर साहेब घरी नव्हते. म्हणजे इतकं त्यांचं अद्भुत हे होतं की पंतप्रधान विदाऊट म्हणजे प्रोटोकॉल हे करून यांच्याकडे यायचे. इतकं म्हणजे डॉक्टर साहेब म्हणजे अद्भुत रसायन होतं. त्यामुळे महाअवतार बाबाजी हे फक्त डॉक्टर साहेबांच्या एकमेव अशी व्यक्ती होती की डॉक्टर साहेब आणि महाअवतार बाबाजी 6 वर्ष एकमेकांच्या सहवास होतो. एवढा भाग्य कोणाला लाभलं. आता मला असं मध्यंतरी समजलं की दक्षिणेकडचे जे एक प्रख्यात नट आहेत, त्यांचं नाव काय, रजनीकांत हे बाबाजींचे निस्सीम भक्त. अच्छा. त्यांना मात्र दर्शन देतात बाबाजी. असं अजून माझी याची गाठ पडली नाहीये. मध्यंतरी एक असा योग आला होता की दक्षिणेकडे, कारण मी सर्व पूजा करायला दरवर्षी दक्षिणेकडे जातो, कुंभकोणम आणि आजूबाजूच्या. तेव्हा एकदा असा योग आला होता. मी त्या चेन्नईच्या एका उपनगरात राहत होतो, तेव्हा रजनीकांत भेटायचा योग आला होता, परंतु ते झालं नाही. तर त्यांना मात्र दर्शन देत होता. त्यांनी एक बाबाजींवर एक चित्रपट त्यांच्या परवानगीशिवाय काढला होता. बाबाजींनी परवानगी दिली नाही. बाबा नावाचा एक चित्रपट काढला होता, पण तो काही नंतर पब्लिश झाला का नाही मला माहिती नाही. तर म्हणजे असं आता बाकीची जी लोक सांगतात. मध्यंतरी मला एक सिंधुदुर्गच्या ह्याच्यात मालवणमधनं काहीतरी मला एक फोन आला होता. एक छोटा मुलगा होता, तर तो बाबाजींबद्दल मला असं सांगत होता, असं झालं, मला भेटले. तर म्हणलं, बाळा तुमचं वय काय? म्हणलं, मी कुठलाही लहान मूल असो, मी कोणाला अरे तुरे म्हणत नाही, कारण मी एक समोरचा एक आत्मा म्हणून मी रिस्पेक्ट देतो. तर तो म्हणला, माझं वय आहे 28 वर्ष. म्हटलं ठीक आहे, तुम्ही बाबाजींबद्दल, आणि त्यांनी दीक्षा द्यायला सुरुवात केली बाबाजींच्या. तर मी म्हटलं असं नाही होत की क्रियायोगाची दीक्षा देणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे. एक तर पहिला क्रियायोग तुम्ही समजून घ्या. तुम्ही हा जर पद्धतीने गेला तुम्हाला हा जन्म पण पुरणार नाही. आणि जो तो उठतो क्रियायोगाची दीक्षा द्यायला, असं हे होत नाही. त्याचा पूर्ण अभ्यास करा तुम्ही, आणि मग बाबाजींबद्दल तुम्ही लोकांना दीक्षा द्यायला. तो प्रत्येकाचा व्यक्तिगत भाग आहे. परंतु हे जे शास्त्र आहे, आता मायकेल जेव्हा ॲडमिट होते कोरोनाच्या त्या कालखंडात, तेव्हा आदल्या दिवशी मला फोन आला होता की बाबाजी प्रार्थना करा आणि माझं आता उद्या ऑपरेशन आहे. तर त्यामुळे ते त्या ह्याच्यात ते हे झालं. ते दुर्दैवाने मायकेल गेले. आमचं इथं पुढच्या महिन्यामध्ये आम्ही इथं सेशन पण घेणार होतो. मायकेलचे जे अनुभव आहेत किंवा संवहनवर आम्ही 2-3 इथं पुण्यात सेशन केले, नांदेड सिटीमध्ये सेशन केले होते संवहन विद्येचे, पण दुर्दैवाने ते भाग झाला नाही. ठीक आहे. पण आता आपण परमधाममध्ये आपलं जे राजगुरुनगरला आपण जे हे बांधतोय तिथे, तर तिथं अशी माझी इच्छा आहे की माझ्याकडे ह्या IT क्षेत्रातली खूप मुलं मुली येतात. ते रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांना अजिबात वेळ नाहीये. तर ठीक आहे, आठवडाभर काम करतात, पण माझी अशी अपेक्षा आहे की या नवीन पिढीने तिथे येऊन मेडिटेशन तरी करावं. शनिवार रविवार तुम्हाला काय, एक दिवस तरी या, तिथं या. आम्ही तुमची व्यवस्था करतो, तुमचं राहणं वगैरे इतके व्यवस्थित, एक 200-300 लोक राहतील अशी आम्ही व्यवस्था केली आहे तिथे. आता थोड्या दिवसात आता हे होईल, त्याचं उद्घाटन वगैरे होईल. पण अशी इच्छा की मेडिटेशन करा, की ही पहिली पायरी मेडिटेशन. स्वतःला ओळखायला शिकायला पाहिजे. बाबाजींनी काय सांगितलं, सेल्फ रिअलायझेशन. मी कोण आहे, मी का जन्माला आलो, मला इथंच का जन्माला घातलं, दुसरीकडे का घातलं, हे विचार आपण विचारायला पाहिजे. त्यानं बरंचसं अध्यात्म उलगडलं जातं. आणि त्या अनुषंगाने तुम्ही काही ह्या सोशल मीडियाला बाजूला ठेवा, तुम्ही काही ऑथेंटिकेटेड जी पुस्तकं आहेत ना,
की चांगल्या लेखकांची किंवा आता दिवस परिसारखी पुस्तकं किंवा त्यापूर्वी एक सिद्धहस्त म्हणून एक पुस्तक डॉक्टर राम भोसलेंचं प्रसिद्ध झालं होतं. दिव्य स्पर्शाचं मी एक प्रेक्षकांना सांगतो की त्याचा एक ऑडिओ बुक सुद्धा बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. म्हणजे जर पुस्तक अवेलेबल, कित्येकदा आता प्रॉब्लेम काय झाला की पुस्तक अवेलेबल नसतात, तर तुम्ही हे ऑडिओ बुक ऐका आणि पूर्ण त्यांचं जे पुस्तक आहे तुम्ही हेडफोन्स लावून ऐका आणि समजून घ्या काय दिव्य स्पर्श मध्ये आहे. नंतर मग प्रसाद प्रकाशनला आम्ही रिक्वेस्ट करून कोरोनानंतर त्यांनी पुन्हा 1000 कॉपी छापल्या. ती जवळजवळ 13 का 14वी आवृत्ती आहे, माहिती का, असा तो प्रकार. इतकं ते अद्भुत चरित्र आहे त्यांचं आणि हे लोकांपर्यंत जायला पाहिजे. पण हे करत असताना बाबाजींचे विचार लोकांपर्यंत जात असताना कुठल्या तरीची अंधश्रद्धा, आता नवीन एक प्रकार यायला लागला, बाबाजी माझ्या अंगात यायला लागले. इतका चुकीचा प्रकार आहे हो. बाबाजींसारखी दिव्य शक्ती असणारी व्यक्ती ह्या सर्वसामान्य माणसाच्या अंगामध्ये कसे येईल होत? इतकं ते शरीर शुद्ध आहे का? हे सर्वसामान्य माणसाने विचार करायला पाहिजे. चांगली चांगली लोक ह्याच्यात अडकतात, चांगले वेल एज्युकेटेड लोक अडकतात. त्या शरीरात येऊन बाबाजी का बोलतील? आणि बाबाजींना जर बोलायचं असेल तर ते डायरेक्ट बोलतील ना. आणि 100% मी टेक इट फ्रॉम मी, बाबाजी हे तुम्ही जर साधना केली तर इथं देखील प्रगट होऊ शकतात, प्रोव्हाइडेड तुमची ती साधना व्यवस्थित अशी पाहिजे. आणि हे माझं ऑब्झर्वेशन असं आहे की मी गुरुश्री मी एक्सपेरिमेंट करत असतो माझ्यावरती. एक्झॅक्टली. जर मी बसून शांतपणे ध्यान लावून केलं ना, तर बायको सांगते की तू बोलतो ते कसं घडतंय. काय काय वेळेला मला हा पण असा टोमणा मारला गेला की बाबा तुझी काळी जीभ आहे, तू बोलते ते होतच. हो, पण त्याच्यानं होतं काय की मग ते आपल्या डोक्यात जायला लागतं. तिथं चूक आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, भ्रष्ट योगी आणि योग भ्रष्ट. की आपण जी साधना केलेली असते ती आपण ह्या जगातनं जाताना ती साधना आपल्याकडे तशीच असते, पुढे तुम्ही कंटिन्यू होती, पण त्याचा उपयोग तुम्ही कसा करता. योग भ्रष्ट त्यांनी सांगितलंय की तो त्या शिखरावर जाऊन कडेलोट होतो, त्याचा कपाळ मोक्ष होतो. माऊलींनी खूप ज्ञानेश्वरीमध्ये खूप अद्भुत वर्णन केले. तर हे होता उपयोगाचं नाही. आणि नेमकं हिथंच माणूस चुकतो की मग त्याला वाटतं की आपण बोललं ते खरं होतं, मग मी माझी असं आहे, माझी वाचा सिद्धी. एवढं सोपं नाही हो. आणि कसं माहितीये, याच्यामध्ये मी माझं दुसरं ऑब्झर्वेशन काय माहितीये की हे असं नाही की माझ्यामध्ये काहीतरी आहे, पण कोणीही बसून जर हे शिद्धतीने केलं ना की त्याला ते अचीव होतं. हे पण आहे. मग तेच सांगतो ना, प्रत्येकामध्ये ती ताकद आहे. परमेश्वराने कोणाला वंचित ठेवलेलं नाही हो. पण त्या ताकदीचा उपयोग आपल्या ज्या मेंदूमध्ये आपल्या ज्या काही पेशी आहेत त्याचा उपयोग, आता पूर्वीच्या कुठलीही साधने गॅजेट्स काही नव्हते तरी आपले ऋषीमुनी एकमेकांशी, म्हणजे त्याला टेलिपॅथी वगैरे म्हणायचो आपण, म्हणतो सूक्ष्म शरीरातून जाऊन भेटून यायचं. आता ॲस्ट्रल प्रोजेक्शनवर मी आपण एकदा बोलूया. मी स्वतः त्या गेलेलो आहे, मी स्वतः हे सगळे प्रयोग केले, म्हणून मी हे सांगू शकतो तुम्हाला की तुमच्यामध्ये पण ती ताकद आहे. मग मधले दलाल कशाला पाहिजे तुम्हाला? माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला हे दलाल कशाला पाहिजे? मग मला द्या 51,000 रुपये, तुम्हाला दीक्षा द्या 1 लाख. म्हणजे ज्याच्याकडे पैसे त्यालाच अध्यात्माची हे काय करावं? बाबाजींनी त्यांना असंच दिलंय का हो की ज्याच्याकडे पैसे त्यांनीच माझ्याकडे यायचं? असं नाहीये ना. बाबाजींचं इतकं हे आहे की तुम्ही सांगितलं ना, तू 2 पावलं ये, मी 10 पावलं यायला तयार आहे ना. पण इथं आपल्याला काय इन्स्टंट सगळं पाहिजे की बाबा मला आता हे केलं, मी ध्यानाला बसलो की लगेच मला 6 महिने, असं नाहीये. त्याला इट टेक्स सम टाइम नो, की 1.5-2 वर्ष तुम्ही निदान कमीत कमी ध्यानाला तरी हे करा. म्हणजे तुमचं एक मनाची ठेवण तयार होते, माइंडसेट आपण जे म्हणतो ना. जेव्हा आता आमचा एपिसोड चालू आहे नाथांवरती, 12 वर्ष कमीत कमी तपस्या करायला लागली. एक्झॅक्टली, कमीत कमी 12. मग त्याला आपण तप म्हणतो 12 वर्षाची. असं सोपं नाही हो इतकं. तो तुम्ही 1-1.5 वर्ष हे केलं की मेडिटेशन केलं की एक निर्विकार मनाची अवस्था पाहिजे. आपल्या मनाचं असं आहे की आपण जसे दिवसभरात 21,600 वेळेला श्वास घेतो, तसंच आपल्या मनात असंख्य विचार असतात. आपलं मन हे विचाररहित कधीच नसतं. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपली अवस्था ही मृत देहासारखी असते, फक्त आपली जागृती अवस्था नसते. ॲज गुड ॲज मृत शरीर असतं. परंतु त्यावेळेस आपल्या मनामध्ये जे काही सप्त आपले हे जे आहेत ना, मेंदूची सप्त
एकात एक स्थिती आहे. अंतर्मन आहेत ना आपली, त्या अंतर्मनातलं कुठेतरी खोलवर कुठेतरी असं ते जागृत अवस्थेतून मग आपल्याला स्वप्न वगैरे पडतात, असा तो प्रकार असतो. परंतु त्या अंतर्मनातले जे काही कप्पे आहेत ते शुद्ध करण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करणं आवश्यक आहे. कारण आता मी बोलतोय तुमच्याशी, माझं मन पुढे क्षणात हाँगकाँगला असेल, क्षणात सिंगापूरला असेल, न्यूयॉर्कला असेल, इकडं काय झालं. कारण इतकं माकडासारखं त्या माऊलीने त्याच्यामध्ये खूप वर्णन केलं ज्ञानेश्वरीमध्ये, की आपलं मन इतकं चंचल आहे की त्याला काबूत आणणं हे चाबूक घेऊन चालत नाही. त्याला त्याच्या कलानी हे करावं लागतं. त्याला आणायला हा, तर करावं. तुम्ही त्याला नाही असं बसा, मग हे करा, मग ते करा, असं नाही होत. त्याला शांतपणे त्याच्यासाठी काही वेळ जावा लागतो. आपलं मन निर्विकार करण्यासाठी इतकं सोपं नाहीये. कारण हे आफ्टरऑल आपण मनुष्य आहोत, ह्युमन बिईंग आहोत. त्याच्यामुळे पण हे शक्य आहे, करू शकता. स्वतः जर आपण अनुभूती घेतली तर ते होऊ शकतं. त्यामुळे आपण करावं असं मला वाटतं. आणि अशी पुस्तकं जर वाचली ना दिव्यस्पर्शीसारखी, की त्यांचे डॉक्टर राम भोसले ऑथेंटिकेटेड की काही आणि माझं असं म्हणणं आहे व्यक्तिगत की अध्यात्म आणि शालेय शिक्षण हे मातृभाषेतनंच करावं. ते तुमच्या हृदयाला हे करतं आणि मग तुम्हाला त्याची अनुभूती जास्त येते. ठीक आहे, तुम्हाला इंग्रजी समजत असेल, तुमचं प्रभुत्व असेल, परंतु जेव्हा मातृभाषेतनं तुम्ही जेव्हा वाचता ना, तेव्हा तुमच्या काळजाला हे होतं आणि ते तुमच्या मनाच्या अंतर्मनामध्ये त्याचा प्रादुर्भाव होतो आणि मग तुम्हाला त्याची अनुभूती येते. त्यामुळे शक्यतो आपण मातृभाषेतनं वाचन करावं असं मला. आणि दुसरी माझं पर्सनल ओपिनियन आहे की जेव्हा ते पुस्तक छापलं जातं ना, त्या एक शब्दाची त्याला पुस्तकामध्ये व्हॅल्यू आहे. कारण ते पुस्तक छापायला 6-6.5 लाख रुपये खर्च होतो. मग ते डिस्ट्रीब्युशन द्या. म्हणजे जेव्हा तो लेखक पुस्तक फायनल प्रूफ बनवतो त्यावेळेला नको त्या गोष्टी असतात सगळ्या काढल्या असतात. आणि इट इज प्युअर अमाऊंट ऑफ नॉलेज विच इज देअर इन दॅट बुक. इज करेक्ट. पण तेच करताना की लेखकाला आपण त्याला म्हणतो ना, इन बिटवीन द लाईन्स काय म्हणायचंय हे आपल्याला समजायला पाहिजे. त्याच्यामध्ये पुस्तकाचं यश आहे, लक्षात ठेवा. लेखकाला त्या 2 ओळीतली गॅप, ठीक आहे ती स्क्रिप्ट आपण वाचतो, पण लेखकाला त्याच्या मागे काय म्हणायचंय हे जेव्हा वाचकाला समजतं तेव्हा तो लेखक यशस्वी होतो. आणि ह्या दिव्यस्पर्शीमध्ये डॉक्टर धनंजय देशपांडेंची जी ओघोती शैली आहे, म्हणजे ते पुस्तक जेव्हा पब्लिश झालं मुंबईमध्ये तेव्हा डॉक्टर साहेबांनी स्वतः होते तिथे. मला रात्री 10 वाजता पुस्तक पुण्यात मला मिळाली होते. मी पहाटे 3 वाजेपर्यंत मी 3दा पुस्तक वाचून काढलं. इतकं ती ओघवती भाषा होती. म्हणजे ते लेखकाचं पण हे आहे. आणि मेन म्हणजे मुख्यतः डॉक्टर साहेबांचं चरित्र एवढं अद्भुत आहे की ते सगळं म्हणजे आपल्या अनाकलनीय अद्भुत असं ते हे आहे. तर मग आज तुम्ही आम्हाला वेळ दिला गुरुश्री, खूप खूप धन्यवाद. आता जेव्हा पण मी महावतार बाबाजींचा फोटो बघणार तेव्हा मला नक्की डॉक्टर राम भोसले नक्की आठवतो. जरूर. आणि तो फोटो मी आता नवीन आमचे स्नेही आहेत डॉक्टर योगेश शहा म्हणून, त्यांनी माझ्याकडे परवा बरेच फोटो आणून दिलेत की कोणाला पाहिजे असला मी फ्री देतो. जसे स्वामी समर्थ महाराजांचे फोटो माझ्याकडे जे ओरिजिनल आहेत, आम्ही आत्तापर्यंत हजारो फोटो वाटलेत लोकांना फ्री ऑफ कॉस्ट. ते कुठलेही पैसे घेत नाही. तर सतत बाबाजींबद्दल ऑथेंटिकेटेड फोटो आपण हे करू की कोणाला पाहिजे असलं तर आपण देऊ शकतो. आणि माझी एक अशी रिक्वेस्ट आहे की मी बोलताना हे एकदम आपलं कॅज्युअल बोलणं झालेलं आहे. माफ करा, माझ्या तोंडातनं काही इंग्रजी शब्द येतात तर ते आता मी तरी पण त्याला प्रतिशब्द हे करायचा प्रयत्न करतो. पण समटाईम मला काय होतं, काही वेळेस आठवत नाही ते प्रतिशब्द मराठीतले, तर तेवढे काही इंग्रजी शब्द आले तर तेवढे माफ करा असं माझं सर्वांना विनंती आहे. हरिओम. श्री स्वामी समर्थ. जय बाबाजी. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.